नरकासूर आहेत आणि मशालीच्या सहाय्याने आज दिवाळीचा सण आहे. महाराष्ट्रात यावेळेला दिवाळी अधिक आनंदाने साजरी होईल. कारण खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीतच महाराष्ट्रात नरकासुरांचा वध झालेला आहे. पण तरीही नरकासूर पुढे वळवत असतील विधानसभा निवडणुकीत, तर या राज्याचा मतदार राजा त्या वळवळणाऱ्या नरकासुरालाही त्याची जागा दाखवी. जनतेला यापुढे, महाराष्ट्रातल्या जनतेला यापुढे स्वाभिमानाचे सुखाचे दिवस यावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील महाविकास आघाडीचे. आणि वातावरण अत्यंत पोषक आहे. कोणी काही म्हणू द्यात, पुढल्या दिवाळीला या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि जनतेच्या मनात, जीवनात आनंद अधिक द्विगुणित झालेला तुम्ही पहा. राऊत साहेब, राज ठाकरे असं म्हणत आहेत की महायुतीचं सरकार येईल, मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेत असेल. देवेंद्र फडणवीस होतील आणि आमच्या मदतीने म्हणजे मनसेच्या मदतीनं ते सत्तेत बसतील. आमच्याकडे सत्तेत असेल. बघा, त्यांची तशी तयारी असेल निवडणुका लढून 100-150 जागा जिंकण्याची, तर त्याच्यावरती आम्ही चर्चा बघू. म्हणजे भविष्यामध्ये राजकारणात चर्चा होत असते. आम्ही विश्लेषक आहोत. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50 जागाही मिळत नाहीत. कारण जर मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल, तर 150 जागा ह्यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरं म्हणजे मुख्यमंत्रीच त्यांचा व्हायला पाहिजे. हो, मग ह्या गोष्टी गमती जमती असतात. गेले 25 वर्ष आपण हे राजकारणातले विनोद अनुभवतोय, पाहतोय. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मदत करणं किंवा अमित शहाना मदत करणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा अपमान करणं. ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळापासून मोदी, शहा, फडणवीस या महाराष्ट्रात करतायत, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, मराठी माणसाच्या हिताचं नाही, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं नाही, अस्मितेचं नाही. आणि तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगतायत की फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री करू. हा कोणता दबाव आहे मला माहीत नाही. हा दबाव ईडीचा आहे, CBIचा आहे की आणखीन कशाचा आहे. पण ठीक आहे, राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या भूमिका घेण्याची मुभा आहे. तशी त्याने घेतली असेल. याआधीसुद्धा अनेक वर्ष निवडणुका ते लढत आहेत आणि निवडणुकीत काय हातात फळ मिळतं हेही आपण पाहतोय. तर येऊ द्या त्यांचं सरकार. आता मी कसं काय, प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी पडेल ते प्रयत्न करत असतो. मुलगाही आमचाच आहे. मी म्हटलं आधी की बाबा मुलाविषयी राजकारणात असेल तरी तो आमच्या परिवारातला मुलगा आहे. त्याच्यावरती फार आम्ही भाष्य करणार नाही. राऊत साहेब, पण दिसतं असं आहे की विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली जवळीक वाढताना दिसते. बघा, असं आहे की झालेल्या बैठका असो, शत्रूचा शत्रू नाही, पण साहेब हॉटेलमध्ये झालेल्या बैठका असो किंवा देवेंद्र फडणवीस यांनी महायुती किंवा भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हे जे सूर आहेत ते पुन्हा जुळताना दिसत आहेत. आता त्यांचे सूर जुळत असतील. एकेकाळी हेच नेते होते राज ठाकरे की अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं सांगणारे हेच नेते होते. आता असं काय झालं गेल्या 1 महिन्यामध्ये की महाराष्ट्राचे शत्रू जे आहेत ते महाराष्ट्राचे तारणहार आहेत असं वाटू लागलं. राजकारणामध्ये स्वार्थ जो असतो, व्यक्तिगत स्वार्थ,
त्या व्यक्तिगत स्वार्थाची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांनी महाराष्ट्राचं हित हे सगळ्यात वर पाहिलं, मग राजकारण केलं. जे लोक महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे या महाराष्ट्रासाठी जे 106 हुतात्मे शहीद झाले त्यांच्या भावना, त्यांचं हौतात्म्य लाथांडण्यासारखं आहे. या राज्याची जनता उघड्या डोळ्याने पाहत असेल, पण प्रत्यक्ष मतपेटीतून जो नरसिंह बाहेर पडेल तो नरसिंह महाराष्ट्राच्या हिताचंच रक्षण करेल. पण अमित ठाकरे या पुढे जाऊन म्हणतायत की मनसेच्या मदतीनेच भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि शिंदेंचं आणि अजितदादांचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. ठीक आहे, त्यांना बोलू द्या ना. तुम्हाला वारंवार हे प्रश्न का विचारावं असे वाटतात मला माहीत नाही. याआधीसुद्धा आम्हीच सरकार बनवू असे 25 वर्ष या पक्षाकडून सांगण्यात आलं. अनेक वेळा विधानसभेत त्यांचा आमदार निवडून आला नाही आणि आता आमदार निवडून येण्यासाठी एखाद दुसरा ते फडणवीसांची हातमिळवणी करतायत, महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करतायत. त्याचं म्हणणं आहे की भूमिका प्रत्येक पक्षांनीच बदललेली आहे. म्हणजे तुमचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल तर मी भूमिका बदलतोय तर त्याचं मग त्यांनी मान्य केलं की ते भूमिका बदलत आहेत. त्यांनी मान्य केलं की ती भूमिका बदलत आहेत. आम्ही भूमिका बदलतो असा आरोप केल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाची स्थापना केली. बघा, हा सत्तेसाठी भूमिका बदलायची. आम्ही सत्तेसाठी कधी भूमिका बदलली नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्या भूमिका आम्ही घेत राहू. नाही, पण राऊतसाहेब एक जे मत किंवा भूमिका व्यक्त झाली आहे मनसेतून, मग अमित ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, शिंदेंना धनुष्यबाण आणि पक्ष जाणं किंवा त्यांनी ते घेणं चुकीचं होतं. बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंकडेच पक्ष असायला हवा होता, चिन्हही त्यांच्याकडेच असायला हवं होतं असं अमित ठाकरेही म्हणाले आणि राज ठाकरे आपलेलं असं म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी अशा प्रकारचं परखड भूमिका याआधी व्यक्त केलेली आहे आणि या देशातल्या सगळ्या सुज्ञ नेत्यांचं आणि जनतेचं हेच म्हणणं आहे. ज्यांनी ते धापायला मदत केली ते फडणवीस, अमित शहा आणि मोदी ह्यांच्याबरोबर तुम्ही हातमिळवणी करताय एवढंच मला म्हणायचं. पण राऊतसाहेब त्यांनी अमित ठाकरेंनी आणखी एक विधान केलं की 2017ला ते आजारी असताना त्यांच्या पक्षाचे नगरसेवक फोडणं किंवा पळवणं, त्यामुळे आता ठाकरे बंधू किंवा कुटुंब एकत्र येऊ शकत नाही. मला याच्याविषयी फार माहिती नाही आहे, कारण महानगरपालिकेच्या कोणत्याही राजकारणात माझा सहभाग नसतो. चला, अजित पवार यांनी राणाभाऊवर केलेल्या टीकेनंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आलेली आहे की सिंचन घोटाळ्याप्रकरणी मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर आरोप केले जात होते की यांनी घोटाळा समोर आणला किंवा बघा, आता त्या दोघांमध्ये चाललाय कलगीतुरा, तो चालू द्या ना. दिवाळी या फटाके फुटतात, तुम्ही ऐका ना. दिवाळीमध्ये असे लहान छान फटाके कोणी फोडत असेल त्यांच्या कुवतीप्रमाणे तर वाजू द्या. पण राऊतसाहेब एक आहे की राज ठाकरेंनी म्हणणं की महायुतीची सत्ता, भाजपचा मुख्यमंत्री किंवा फडणवीस मुख्यमंत्री, मनसे सत्तेत येणं, हे सगळं पाहता महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत एकनाथ शिंदे मागे पडू लागले आहेत का? मनसे आणि भाजप यांच्या मी वारंवार इथून सांगितलेलं आहे, एकनाथ शिंदे हे 26 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री नसतील किंबहुना राजकारणातील नसतील. हे मी आता बोलतोय का? नाही. पण हा बीजेपीचा काही गेम प्लॅन वाटतोय का? बीजेपी हा कायम, बीजेपीचा जन्मच कपट कारस्थानातून झालेला आहे. बीजेपीचा जन्म हा कायम कपट कारस्थानं याच्यातूनच झाल्यामुळे आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचं किंवा जे आपल्याला मदत करतात त्यांचा गळा कापणं हे त्यांचं धोरण असतं. मग त्या शिवसेना असेल, नकली शिवसेना असेल, अजित पवार असतील किंवा देशभरातील अन्य त्यांचे सहकारी असतील. काही दिवसांनी तुम्हाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सुद्धा धारातीर्थी पडलेले दिसतील. बात चला, हाँ बताइए. राज ठाकरे का एक बयान है जिसमें उन्होंने कहा है कि 2024 में जो है देवेंद्र फडणवीस जो मुख्यमंत्री होंगे उन्होंने जो शिवसेना का जो पक्ष है जो चिन्ह है उसको लेके कहा है कि बात ऐसी है कि देखो, उनका बेटा चुनाव में खड़ा है और अगर जिसका बेटा चुनाव में खड़ा होता है उनकी मानसिक स्थिति आप समझ सकते हो.
जिस बीजेपी को महाराष्ट्र से हद्दपार करने की भाषा ये नेता कर रहे थे, अमित शाह और मोदी जी को महाराष्ट्र में आने तक नहीं देना, अब वो उनके गुणगान करने लगे हैं, तो उनके मन में डर है अपने बेटे के भविष्य के बारे में। हो सकता है, होना भी चाहिए, हम उसके ऊपर क्या बात करें, लेकिन महाराष्ट्र में किसी भी हालत में महाविकास आघाड़ी का ही मुख्यमंत्री बनेगा, ये मिस्टर राज ठाकरे जी को भी पूरी तरह से मालूम है। पक्ष और चिन्ह को लेकर उन्होंने बयान दिया है कि जिस तरीके से शिवसेना को लेकर फैसला हुआ है, जो छापा गया है, उसको किस तरीके से देखते हैं शिवसेना का चिन्ह? देखिए, ये तो सबको मालूम है जिस तरह से चोरी किया है, बार बार हम बोल रहे हैं, लेकिन जिसने हमारा पक्ष पार्टी और चिन्ह की चोरी की है, अमित शाह जी, नरेंद्र मोदी जी और फडणवीस जी, ये बहुत बड़ा कपट कारस्तान रहा। उनके साथ राज ठाकरे हाथ मिला रहे हैं ना, तो आपकी ये दोगलापन है, आपका ये दोगलापन है। कल ये आपकी पार्टी भी खत्म कर देंगे। राहुल साहेब, महाविकास आघाडीचा प्रचार कधीपासून सुरू होते? प्रचाराचा नारळ कधी फुटणार आहे? किती सभा आहेत? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या काही संयुक्त सभा आहेत का? 6 तारखेला राहुल गांधी येत आहेत, संध्याकाळी BKCच्या मैदानावर संयुक्त सभा आहे। राहुल गांधी, माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुरुवात आहे। आणि काही काँग्रेसकडून सांगितलं आहे की गॅरंटीचं प्रकाशन होईल, होऊ द्या, नेमकं काय होणार आहे? तुम्हाला त्यावेळेला कळेल ना। त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहेत आणि मनोज जरांगे यांचा फटका भाजपला बसतोय, त्यामुळे आता मनसेच्या करवी एकनाथ शिंदेना अडचणी आणण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणतात। तर संजय राऊत यावेळी बोलत होते। राज ठाकरे यांनी चुकीच्या लोकांची हातमिळवणी केल्याचं राऊत म्हणाले। सोबतच पुढच्या दिवाळीत राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार दिसेल असा विश्वास सुद्धा राऊतांनी व्यक्त केला। Powered by Silver Pumps and Butters, नाम याद रखना, नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं। आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या प्रचाराची। 6 नोव्हेंबर पासून महाविकास आघाडीचा प्रचार सुरू होणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली। राहुल गांधी, उद्धव ठाकरे प्रचाराला उपस्थित राहणार असल्याचं पवार म्हणाले। महाविकास आघाडीच्या प्रचारात सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचं सुद्धा शरद पवार म्हणाले। मला असं दिसतं की 6 तारखेला याची मोहीम सुरू होईल। राहुल गांधी असेल, मी स्वतः असेल, अन्य शिवसेनेचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रचाराची मोहीम सुरू होईल आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्राची जनता उत्तम प्रकारची साथ देईल। मला माहिती नाही, मी काही त्या चर्चेत नसतो, बाकीचे आमच्या इथे लोक असतात आणि असे काही फार ठिकाणी राज्यातल्या एकंदर निवडणुका बघितल्या तर जिथं 2 अर्ज भरलेले आमच्या संघटनेचे, अशा काहीतरी 10-12 ठिकाणी आहेत ते आज आणि उद्या बसून त्यातून मार्ग काढतील याचा विश्वास मला आहे। आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। अजित पवार फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेत। बंडखोरांबाबत चर्चा करण्यासाठी ते सागर बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे। महायुतीमध्ये सुद्धा अनेकांनी बंडखोरी केली आणि या बंडखोरांबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आता फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे। ताजे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, अजित पवार फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? नक्कीच आपण बघितलं तर आता सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आपण जर